मी स्वतः वारंवार त्यावेळेसुद्धा सांगितलं होतं की यांच्याबरोबर आघाडी नकोच आहे, कारण हे भाऊबंदकीचं करणार असाल तुम्ही. त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आला, तुमची भाऊबंदकी बाहेर आली. आतासुद्धा जर तुम्ही तुमची भाऊबंदकी करणार असेल तर मला वाटतं की तुमच्या भाऊबंदकीचा त्रास होते ना आम्हाला. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकच असं म्हणायचं तुम्हाला? छापाकाट असू शकतो ना, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असू शकतात. पुणे विधान परिषद जागा बिनविरोध झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळते. काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर काही गंभीर आरोप केले, आमच्यासोबत गद्दारी केली. आणि त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख वसंत मोरे सध्या आपल्यासोबत आहेत. ते देखील या ठिकाणी नाराज दिसत आहेत. काय नक्की तुम्हाला म्हणायचंय? एकीकडं सुप्रिया सुळे काँग्रेस भवनमध्ये जातात, मतदानाची अपेक्षा करतात, तुम्हाला सगळ्यांना भेटतात, मात्र त्याच वेळी ऐनवेळी बिनविरोध. म्हणजे हा एक प्रकारे विश्वासघात आहे महाविकास आघाडीमध्ये. कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायचे होते त्यावेळेस तुम्ही ही जी जागा घेतली ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष म्हणून घेतली नाही, महाविकास आघाडी म्हणून घेतली होती. मग महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जर पक्षाचा फॉर्म घेताय, उमेदवारी घेताय, तर तुम्ही उमेदवारी कोणाला दिली हे सुद्धा तुम्ही 1:15 वाजता सांगताय. आणि माघारी घेताना पण कोणाला सांगत नाही, फॉर्म भरताना कोणाला सांगत नाही, आणि माघारी घेताना पण. म्हणजे ह्या महाविकास आघाडीचा धर्म आहे का? नाही आहे. आणि मला वाटतं की या सगळ्या विषयांमध्ये घोडेबाजार झाला आहे का, तर हो झाला असेल. शिवाय याच्यामध्ये सेटलमेंटसुद्धा झालेली असू शकते. जर आपण आत्ताचं पाहिलं तर ठाण्यामधला जर विचार केला, ठाण्याच्या इथं तिथंसुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने बॅकआउट केलेलं आहे. तिथंसुद्धा उमेदवारी मागे घेतली आणि तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे फाटक साहेब निवडून आले तिथं बिनविरोध. पुण्यामध्ये इथं महायुतीचे काकडे निवडून आलेत, विक्रम काकडे इथे निवडून आलेत. इथंसुद्धा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने बॅकआउट केलं आहे. आणि आता पाहिलं तर राहिली जागा साताऱ्याची फक्त, तिथं अभयसिंह जगताप आहेत. मग अभयसिंह जगतापांची तिथं जर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार जर निवडून आला तर मग याला सेटलमेंट म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. कारण तिथं जर तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षाला मदत करताय ठाण्यामध्ये, मग जर साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने तुम्हाला मदत करणार आहे का? तिथं जर त्यांनी मदत केली, कारण तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं बऱ्यापैकी संख्याबळ आहे. म्हणजे शरद पवार त्यांची खेळी करतायत असं म्हणायचं? 100% होऊ शकतं असं, नाही म्हणायला कुठलंच वाव नाही आहे. कारण हेच सगळी गणितं आम्ही महानगरपालिकेत अनुभवलेली आहेत. आता मला वाटतं की हे राज्याच्या समोर पहिल्यांदा आलं, परंतु महानगरपालिकेत 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या निवडणुका झाल्या त्यावेळेसपासून मी हे अनुभवतो आहे. मी स्वतः वारंवार त्यावेळेसुद्धा सांगितलं होतं की यांच्याबरोबर आघाडी नकोच आहे, कारण हे भाऊबंदकीचं करणार असाल तुम्ही. त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आला, तुमची भाऊबंदकी बाहेर आली. आतासुद्धा जर तुम्ही तुमची भाऊबंदकी करणार असेल तर मला वाटतं की तुमच्या भाऊबंदकीचा त्रास होते ना आम्हाला. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकच असं म्हणायचं तुम्हाला? छापाकाट असू शकतो ना, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असू शकतात. आणि आता तसं म्हणायला वाव आहे तसं असू शकतं. कारण तुम्ही आज दोन्ही बाजूला माघार घेतली आणि एका बाजूला महायुतीला मदत झाली आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या पक्षाला. म्हणजे 2 महायुतीचे आमदार हे केवळ तुम्ही वॉकआउट केल्यामुळे झालेत. महाविकास आघाडीचे उमेदवार तुमचे होते. मग महाविकास आघाडीमध्ये राहून शरद पवार हे गेम करतायत, फसवतायत असं वाटतंय का? पण आता पवार साहेबांच्या विषयात मी एवढ्या मोठ्या नेत्याच्या विषयी मी बोलू शकत नाही कोण गेम करते. परंतु मला वाटतं की मग ही गेम कोणी श्रीकांत पाटलांनी केली का, अंकुशांना काकडेंनी केली का? कारण काकडेंनीच मला फॉर्म भरायला बोलवलं होतं. त्यांनीच मला सांगितलं, अरे वसंत आपण श्रीकांतला उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीची. हे सगळं काय चाललंय नक्की, काय वाटतं तुम्हाला? हे तर मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून हे विश्वासघात करण्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये ही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आम्हाला अगदी शेवटचे 2 दिवस म्हणजे परवा दिवशीपासून आमचे फॉर्म भरायला सुरुवात करायची आणि 2 दिवस अगोदरपर्यंत आमच्या मिटिंगमध्ये आमदार पठारे साहेब, आमदार महापौर अंकुशांना काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आमच्याबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाटाघाटीत बसत होते. आणि अचानकपणे अण्णांचं डोकं दुखायला लागलं. कोण जबाबदार आहे याला? मग काय म्हणजे काय यश, म्हणजे हेच सगळे कारण आहेत का महाविकास आघाडीला यश मिळत नाही? 100% हेच एक कारण असू शकतं की ज्याच्यामुळं महाविकास आघाडीला पुणे शहरामध्ये सुद्धा यश मिळालं नाही. की कुणीतरी शेवटच्या क्षणाला मग नक्की माशी कुठे शिंकतीये. म्हणजे मला वाटतं की या महाविकास आघाडीच्या विषयामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे शोधावे लागतील पहिले. मग झारीतले शुक्राचार्य जर शोधले तर मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यामध्ये आपल्याला कुठेतरी यश येऊ शकतं. संजय राऊत सुद्धा काही गंभीर आरोप करतायत, मात्र त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील कुठे माघार घेतलेली आहे. तिथं माघार घेतली असेल तर त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे.
म्हणजे ज्या बाळामानेंनी माघार घेतली ती पक्षश्रेष्ठींना विश्वासात न घेता त्यांनी माघार घेतली होती. एका मिनिटामध्ये दुसऱ्या वेळेस लगेच फेसबुकला पोस्ट होती की बाळामाने यांची पक्षातून हकलपट्टी झाली. मग असं इथं का होताना दिसत नाही आहे. जर इथं महाविकास आघाडी म्हणून तिथं आम्ही सीट घेतली होती, तिथं आमच्या उमेदवारांनी जर वॉकआउट केलं, तिकडे ते भाजपच्या आमदारांच्या गाडीमध्ये बसून जाताना सगळ्या दुनियेनी पाहिलं, दुसऱ्या मिनिटाला त्यांच्यावरती हकलपट्टीची कारवाई झाली. मग इथं का होत नाही आहे. इथं तर 2-2 उमेदवारांनी माघार घेतली आहे. संजय राऊत काही गंभीर आरोप करतायत त्याच्यामध्ये पैशावर सुद्धा, म्हणजे आर्थिक कुठेतरी मोठ्या प्रमाणात पैसे या ठिकाणी घोडेबाजार झालेले आहे. मी पण आता तो साहेबांचं ते ऐकलं पण वाचलं सुद्धा. साहेबांच्या म्हणण्यानुसार साहेब ज्यावेळेस अशा गोष्टी बोलत असतात त्यावेळेला काहीतरी त्याला कारण 100% असू शकतं. ते मी पण वाचले की 150 कोटीचा घोडेबाजार या ठिकाणी झाला ना, आपापले घोडे मार्केटमधून बाहेर काढण्यात आले म्हणून. राष्ट्रवादीलाही पैसे गेलेत का मग? आता पैसे गेलेत का नाही गेले आम्ही सांगू शकत नाही, परंतु काहीतरी पैशाचा व्यवहार किंवा एक तुला एक मला असा व्यवहार झालेला असू शकतो. प्रशांत जगतापानंतर आता तुम्ही सुद्धा नाराज दिसताय, मात्र आता तुम्ही वरिष्ठांशी या संदर्भात काय बोललोय का? पुढची भूमिका काय असणार आहे? काय ऍक्शन घेणार आहे? मी 15-20 दिवसापूर्वी ज्यावेळेस मान्य संजय राऊत साहेब पुण्यामध्ये आले होते मागच्या महिन्यामध्ये, त्याच वेळेस मी संजय राऊत साहेबांसोबत या गोष्टी बोललो होतो की आपण महाविकास आघाडी म्हणून न गेलेलं बरं, आपण सेपरेट लढलं तर आपण पुण्यामध्ये आपली ताकद दाखवू शकतो. पुण्यामध्ये तेवढी शिवसेनेचं संख्याबळ आहे. भले आम्ही सभागृहात नसू पण रस्त्यावरती आम्ही आहे. आणि आज पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष भूमिका घेताना आम्हीच आहे. बाकीचे इतर कुठल्या पक्षाची लोक दिसत पण नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका आम्ही करतोय आणि ती आम्ही करत राहू. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला बाजूला काढा, काँग्रेस बरोबर राहण्यास तयार आहे तुम्ही? बघा, शेवटी हा वरिष्ठ लेवलचा विषय, कुणाबरोबर राहायचं आणि कुणाला बाजूला काढायचं हे वरिष्ठ लेवलला विषय करतील. परंतु एकटं जरी चालायचं म्हटलं तरी आम्ही पुण्यामध्ये तरी चालू शकतो. अर्थात जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे उमेदवार होते शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि बिनविरोध या ठिकाणी विक्रम काकडे यांचा विजय झालेला आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसचे प्रशांत जगताप तर दुसरीकडे आता वसंतचे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसंत मोरे या ठिकाणी नाराज दिसत आहेत. आमच्याबरोबर कुठंतरी फसवणूक झाली आहे, गद्दारी केली आहे असं देखील या ठिकाणी आरोप करतायत. दोन्ही राष्ट्रवादी एकच नाण्याचे 2 बाजू आहेत हे सातत्याने ते सांगतायत. आम्ही एकटे महाविकास आघाडीतून बाहेर पडावं यासाठी देखील ते वरिष्ठांशी बोलणार आहेत. आमची एकटी ताकद आहे पुण्यामध्ये, रस्त्यावर उतरून आम्ही विरोधक सारखं आंदोलन करू, वेगवेगळे निदर्शनं करू. मात्र सातत्याने अशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये फसवणूक होताना दिसतीये. कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.